डिझेल टाकायचं काम कुणी केलं आणि त्याला पंक्चर कुणी केलं ट्रॅक्टरला? 2024 ला सुद्धा अल्पसंख्याक उमेदवार आमचे महापौर इथं बसलेले आहेत. दारोदारी फिरले 2014 साली. एखादा अल्पसंख्याकचा मजबूत उमेदवार मिळतंय का राहुल पाटलाला पाडायला? म्हणजे कोणची निवडणूक यांनी आपल्यासाठी सोपी केली नाही. सातत्यानं स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे माणसं, ज्यांनी मताला विकलं, ज्यांनी पक्षाला विकलं, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहेत का सांगा मला? ज्यांनी पक्षाला विकलं, मताला विकलं, अरे तुम्ही केलेला मतदानाचा सुद्धा अपमान या लोकांनी केलेला आहे. हे लोक काय सांगतायत की आम्ही सत्तेमध्ये जातो, सत्तेशिवाय काम होत नाहीत, आम्ही सुद्धा विरोधात काम करतो. अरे तुमच्यात धमक असेल, तुमच्यात ताकद असेल तर विरोधात राहून सुद्धा तुम्हाला काम करता येते. लोकशाहीचे दोन भाग असतात, एक विरोधात, एक सत्तेमध्ये. मग लोकशाहीमध्ये विरोधात राहायचं नाही का? आपले विचार मांडायचे नाहीत का? तुम्ही विचार सोडून पळून गेलेला आहात, तुम्ही स्वार्थासाठी पळून गेलेला आहात. तुम्ही किती रुपये घेतले ते सगळ्या जनतेला माहिती आहे. म्हणून तुम्ही आम्हाला ज्ञान शिकू नका. असल्या गोष्टी कोणीही परभणीमध्ये सहन करणार नाही. कालपासून तुम्ही पाहता साहेब कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे. प्रचंड असा प्रतिसाद आहे साहेब. तुम्ही काळजी करू नका. इथला खासदार जाऊ द्या, पण इथले चारही आमदार निवडून आणण्याचं काम आम्ही सर्वजण केल्याशिवाय राहणार. शिवसेनेला मान्यताच आमच्या परभणीच्या जनतेने दिलेली आहे. शिवसेनेला मान्यता आमच्या परभणीने दिलेली आहे. शिवसैनिकांना अतंग असं प्रेम ठाकरे कुटुंबावर केलेलं आहे. सातत्यानं म्हणतात की आम्हाला बोलवून येते, आम्हाला बोलवून येते. अरे आम्हाला का बोलवून येत नाही? आम्ही ठाकरे ब्रँड असल्यामुळे आम्हाला बोलवून येत नाही. तुम्हालाच का बोलवून येते? त्याचं कारण एक आहे की तुमच्या मनामध्ये स्वार्थ आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा कोणी त्याच्या भूलथापेला पडलं, बळी नाही पडलं पाहिजे. जाता जाता म्हणालेत की जर कोणी आमच्या अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ. अरे यांचे शिंग उपटून जर खुपसले नाही तर राहुल पाटील नाही मी. तुम्ही त्या शिंगाची आणि आरेकारेची भाषा राहुल पाटलावर करू नका. ज्या गावच्या बोरी आहेत त्या गावच्या बावळी आहेत एवढं लक्षात ठेवा. आणि सत्तेच्या ताकदीवर तुम्ही काही गोष्टी करू नका. आम्ही कधी सत्तेत येऊ त्यावेळेस दाखवू काय असती सत्ता ती. मग सत्तेमुळे कोणाला दाबायचं काम करत असताल तर राहुल पाटील तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे. कोणाच्या अंगाला नाही, कोणाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, जाहीरपणे तुम्हाला सांगतो. म्हणून ज्याला जायचं त्याला जाऊ द्या. आपण आपला पक्ष मोठा करू, आपले विचार मोठे करू. तुम्ही पाहिलं असेल केंद्र शासन किंवा राज्य शासनमध्ये हे काय विकास करणार आहेत. जे भ्रष्टाचारी आहेत तिथं मग जाऊन हे भ्रष्टाचार करणार. जिथं बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणावर, महिलेवर अत्याचार होते. मी परवाच एका इथल्या रिटायर्ड IAS अधिकाऱ्यावर बसलो होतो, जो की इथला चीफ सेक्रेटरी राहिलेले आहेत. ते म्हणले आमदार साहेब येणाऱ्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राची अशी परिस्थिती होईल की इथल्या नोकराला सुद्धा, अधिकाऱ्याला सुद्धा पैसे द्यायला पैसे तिजोरीत नाहीत. अशा प्रकारचं महाराष्ट्र वरवडायचं काम कुणी केलं असेल तर या सरकारनं केलेलं आहे. म्हणून यातून आपणच आता हे वाचू शकतो. जोपर्यंत जनता रस्त्यावर येणार नाही तोपर्यंत ही क्रांती होणार नाही. आता हे उठाव आहे, ही क्रांती आहे. ह्यांना आपण खाली जमिनीत गाडून त्याच्यावर आपला भगवा लागल्याशिवाय आपण आता शांत बसवायचं नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.